सध्या सगळेजण असं म्हणतात की लग्न जमणं फार अवघड होत चाललं आहे. ही वस्तुस्थिती आहे. पण भारतामध्ये किंवा त्याच शहरात राहणारे मुलामुलींचं लग्न अवघड होतं आहे असं नाही आहे, तर जगभर आपली मुलं जी पसरलेली आहेत त्या सगळ्यांच्या लग्नाचा प्रश्न आहे. कारण डिस्टन्स किंवा तिथलं अंतर हे खूप जास्त मोठं आहे. एस्पेशली आपण जर अमेरिकेसारख्या देशामध्ये बघितलं तर अत्यंत आडवा तेडवा पसरलेला देश आहे. वेगवेगळ्या त्याच्या पॉकेट्समध्ये आपली मुलं मुली काम करत आहेत. तर त्यांची लग्न कशी जमणार, ते एकमेकांना भेटणार कसे, असा प्रश्न अनेक पालक आम्हाला कायम विचारत असतात. आता गंमत अशी आहे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की दरवर्षी किमान 2 वेळेला आम्ही अमेरिकेमध्ये येऊन तिथे थेटभेट कार्यक्रम आयोजित करत असतो आणि याचा खूप चांगला उपयोग होतो. कित्येक मुलं दुसऱ्या स्टेटमध्ये राहणारी सुद्धा फ्लाईटनी येऊन आपला थेटभेट कार्यक्रम अटेंड करतात. पण हा झाला एक भाग. दुसरा भाग असा आहे की व्हिडिओ कॉल हा त्याच्यावरती एक उत्तम पर्याय आहे. कधीच ऑडिओ कॉल नाही करायचा, व्हिडिओ कॉल करायचा. कॉन्फरन्स कॉल केला तर आईवडील पण त्याच्यात असतात. कारण परिस्थिती सध्या अशी आहे की जगभर वेगवेगळ्या ठिकाणी आईवडील असतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी मुलं मुली असतात. तर या सगळ्यांचा एकत्र जे संवाद व्हायला पाहिजे, संभाषण व्हायला पाहिजे, ते कसं होणार, तर व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून हे निश्चितपणाने होत असतं. आणि मग एखाद्या मुलाबद्दल किंवा आपल्या मुलीबद्दल खात्री वाटली तर त्यांनी एकत्र भेटण्यासाठी एक वेळ ठरवून, मध्यवर्ती कुठली तरी ठिकाण ठरवून भेटणं हे फार गरजेचं आहे आणि ते सोपंही आहे कम्पॅरेटिव्हली, असं मला वाटतं. अर्थातच अनेक वेळेला सगळी मुलं मुली म्हणतात की बापरे हे खूप खर्चिक आहे. पण आपल्याला आयुष्यभराचा पार्टनर हवा असेल तर थोडेसे डॉलर आपण खर्च करावेत, नाही का?